तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील राहणारे आणि अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात लग्न झालेल्या नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी अकोल्यातील डाबकी रोड पोलिसांनी कारवाई करत पतीसह सासरच्या 6 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणात पोलिसांनी मृत विवाहितेचे सासरे दयाराम मोरे यांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। डाबकी रोड परिसरात राहणाऱ्या सौ पल्लवी प्रदीप मोरे या महिलेने त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेनंतर त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात धाव घेत गंभीर तक्रार नोंदवली। विवाहानंतर सातत्याने मानसिक व कौटुंबिक छळ होत असल्यानेच पल्लवी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती प्रदीप मोरे याच्यासह सासरच्या एकूण 6 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत प्राथमिक कारवाई करत पती प्रदीप मोरे आणि सासरे दयाराम मोरे यांना ताब्यात घेऊन अटक केली असून आरोपी सौ गीता दयाराम मोरे, संदीप दयाराम मोरे, सौ सपना संदीप मोरे, सौ चैताली संदेश पहुरकर हे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले। दरम्यान आत्महत्येमागील नेमके कारण, विवाहितेला कोणत्या प्रकारचा छळ सहन करावा लागत होता याबाबत तपास सुरू असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून तपासात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विवाहितेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, शेगाव।